आता सकाळचे 8 वाजलेत बघा. इकडं रताळी वाफवायला ठेवल्यात मी आणि खाली पातेल्यात म्हणलं तर खाली पातेल्यात बटाटे शिजायला टाकल्यात. तर सकाळी-सकाळी बघा असे आज फराळाचं 3 दिवस झालं उपवासच आहे आणि ह्यांचं म्हणलं तर उपवास धरतेत हे. पण माऊलीचं, अक्षताचं काही उपवास नसतंय म्हणजे की त्यांना काही सहन होत नाही. तर असं माऊली अक्षता धरते, पण आता माऊली माहीत नाही काय करते काय नाही. आणि अक्षताच्या बघा लक्षात राहत नाही आणि माऊलीचं असं ते म्हणणं होतं की "मम्मी आज पण उपवास करायचा का?" तर शुक्रवारी पण एकादस होती आणि शनिवारी पण माऊलीच्या पप्पांचा उपवास. असं 3 दिवस झालं बघा माझं दररोजचंच खिचडी बनवायचं चालू आहे. नमस्कार, मी शोभा तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. तर आता वाजलेत बघा सकाळचे 10:30 पावणे 11 आणि आज आहे महाशिवरात्र. महाशिवरात्रीच्या सगळ्यांना खूप सारे शुभेच्छा. आणि आता सकाळची सगळी कामं आवरून घेतली, खिचडी वगैरे फराळाचं सगळं आवरलं. तर अक्षू गेली आपली नंदोबाला म्हणजे की महादेवाला. तर आम्हाला सुद्धा जायचे महादेवाच्या मंदिरात. तर असं पुढं नक्की व्हिडिओ शूट करेन तुमच्याबरोबर शेअर करेन. तर चला आता आवरले आमचं, जायचं आहे आम्हाला. आणि आज माऊली बाळाला सुट्टी असल्यामुळे माऊली बाळाची इतकी गडबड. आता बघा 12 वाजलेत, असल्या उन्हाच्या कडाक्यातनं आम्ही चाललेलो आहे. तर आमच्या घरापासून जरा थोड्या अंतरावर आहे आणि वाटत नाही येता येताना असली छान अशी फुलं दिसत होते. तर असे वाटत होते की ही कुठली फुले आहेत कुठली नाही. मग काय थोडेसे म्हणलं देवाला वाहण्यासाठी नाही, 3-4 फुलं घ्यावी म्हणलं. आणि माऊलीनं पण घेतली आणि त्या ताईंना पण घ्या म्हणलं, तर त्यांनी सुद्धा घेतली. तर एवढी छान वाटत होती का नाही फुलं. ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हे कशाची फुले आहेत आणि कोणत्या झाडाची. तर मला तर काही कळत नाही बरं का. तर झाड वगैरे नव्हतं, तर ह्याला वेल होतं. तर आलो आम्ही एकदाच देवापाशी. तर माऊली बाळाने आपल्याला व्हिडिओ शूट केलेला आहे. तर अगदी थोडासा व्हिडिओ शूट केलेला आहे, तर नक्की बघा. आता ह्याचा आवाज म्हणलं तर पूर्णपणे आवाज ह्याचा बंद केलेला आहे मी. तर कीर्तन वगैरे चालू होतं. तर माहीत नाही किती वाजता 10 वाजेपर्यंत आम्हाला यायला 12 वाजले होते, 12 सव्वा 12. तर अक्षरशः इतकं फास्ट आलो, अर्ध्या पाऊण तासात आम्ही तर मंदिरापाशी पोहोचलो. तर थोडंसं लांबच आहे आमच्या घरापासून ना, 1-2 किलोमीटर अंतर असणं. आणि माऊलीचं बघा अगोदर कीर्तन वगैरे ऐकलं पुरं आलेलं ना, माऊलीचं थोडंसं इकडचं तिकडचं फिरायचं चालू होतं. मग कीर्तन वगैरे ऐकून असं दर्शन घ्यायचं चालू आपल्या माऊलीचं. दर्शन वगैरे घेऊन झालं आणि प्रसादासाठी बघा असे सगळ्या बायका वगैरे सगळे बसले होते. तर आम्ही म्हणलं थोडंसं झाडाखाली बसावं आणि माऊली म्हणते, "मम्मी हाय कर." आणि इकडं प्रसाद वगैरे वाटायचं चालू होतं. असला उन्हाचा कडाका झालेला, तर बापरे! इतकं असं येताना बघा इतका थकवा आल्यासारखा झालेलं. तर येताना काही व्हिडिओ शूट केला नाही. तर असं एवढंच बघा. तर माऊलीने बघा जसं त्याला जमल ना तसं व्हिडिओ शूट केलेला आहे. तर जास्तीत जास्त व्हिडिओ काही शूट केलेला नाही. आणि हे आहे बघा महादेवाचं मंदिर. तर माझं अगोदर दर्शन घेऊन झालेलं. तर येताना बघा असं पाणी वगैरे फूल असं लागत होतं. हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. आता वाजलेत बघा सकाळचे 8:30 पावणे 9 आणि आज पण खिचडीच चालू आहे. तर काल पण खिचडी होती आणि आज पण खिचडी. तर काल सगळ्यांची एकादशी होती. आज म्हणलं तर आज माऊलीच्या पप्पांची शनिवार आहे. तर 2 दिवस झालं खिचडीच चालू आहे आणि उद्या पण हेच असणार आहे. तर उद्या पण महाशिवरात्री आहे ना. तर आज कसं झालं माहिती आहे का, एवढा भला मोठा साप निघाला तर जास्त मोठा नाही बरं का. इतकं घाबरून गेलो सगळेजण. तर त्याच्या ओलंडून गेलेलो मी, त्याच्या ओलंडून गेले पण मला दिसलेलं नाही. तर अक्षरशः इतकी धडकी भरल्यासारखं झालं, इतकं भ्याव वाटलं. तर अक्षताची मैत्रीण बघा अशा घरी आलेली आहे, दळणं दळायला गिरण चालू होती, त्यांचं दळण दळायचं होतं. तर माहीत नाही तिची अचानक कशी नजर गेली आणि कशी नाही तिनं बघितलं, ती मला सांगितलं, "अक्षताची मम्मी इकडे या." तर बघते तर काय एवढा मोठा साप, अक्षरशः इतकं चतुर होता ना. आणि दुसऱ्या दिवशी बघा माऊलीचे पप्पा दुपारी घरी आले होते. तर त्यांचं मी सांगितलं त्यांना काल असं असं झालेलं. तर मग काय त्यांचं काय राहतंय का, त्यांना काय राहावं ना, लगेचच हे पसारा सगळा काढायला लावला मला. आणि हे जे धान्याची कुंडी आहे बघा, ते आम्ही तिथं ठेवलेले अगोदर, तिथं थोडंसं अडचण झालेली आणि खडे वगैरे होते. तिथं शेळींना म्हणलं असं करडांना वगैरे बांधायचं आणि इतकं राडा नको. तर घरी आलं ना माऊलीच्या पप्पांचं काय ना काय काम चालू असतं आणि कामात ना आम्हाला मदत करायचं पण चालू असतं. हे इकडं करायचं, ते तिकडं करायचं, हे असं करायचं, असं त्यांचं नियोजन असतंय. आणि बघा मला कामाला लावून ना परत त्या अकलूजला जायचं त्यांचं नियोजन आहे. आणि हे कुंडी ना म्हणलं एका साईडला ठेवल्यानंतर उन्हामध्ये पण चांगले राहीन. आता सध्या आता उन्हाळा चालू होतोय आणि मी किडमं वगैरे तसली मिसकिडं वगैरे होणार नाहीत का. आणि सावलीला ठेवलं तर बघा लगेच म्हणजे की थंडीनं ना म्हणजे गारव्यानं लगेच मिसकिडं होते. तर म्हणलं चला उन्हात ठेवून घेऊया. एक फरशी टाकून आमचं दोघांचं बघा असं चालू आहे. काय नाही काय नाही काय काम चालू असते. माऊलीचे पप्पा घरी आले ना कुठलं ना कुठलं काय काम करते. तर तुमच्यात पण असं होतंय का? तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर आमच्यात तर असंच होतंय बघा, सारखं काय ना
काय काम करायचं चालू असते. माऊलीचे पप्पा घरी आले तर काही ना काय काही ना काय कधी गिरणीच्या खोलीतलं साफसफाई करायचं तर कधी इकडचं करायचं. तर असं काम तर केलंच पाहिजे. आणि आता माऊलीचे पप्पा गेले ना तर हे सगळे बघा खडे वगैरे मलाच उचलायचे. तर काम पण केलं पाहिजे असं म्हणजे की जसं असेल तसं. तर हे बघा कुंडी आमच्या दोघांचं मांडून झाले. तर शक्यतो जास्त मी काही कुंडी मांडली नाही तर माझी तब्येत बरोबर नसल्यामुळं. आणि इथलं खडी वगैरे जे काही होते बघा ते थोडं थोडं करून ना छोट्या छोट्या पाट्यांनी मी पाठीमागं नेऊन टाकलं. आणि असं झाडून वगैरे छोट्या छोट्या पाट्यांनी असं सगळं स्वच्छ झाडून वगैरे काढून नंतर ना पाणी वगैरे मारून घेतलं. ते परत ना आत्यांची थोडीशी मला मदत होती झाडून वगैरे काढायला घेतलं सगळं. तर चला आता स्वयंपाक वगैरे अक्षुनी ना मला अशी सगळी कामात मदत केली. गॅस वगैरे पुसून घेतला. परत तिकडच्या कामात तिकडच्या घरात पण आता फरशी पुसायचं चालू आहे. तर आज बऱ्याच कामाला ना आपल्या अक्षुने आज मदत केली. आज मला भरपूर असं काम होतं. सकाळपासून बरंच काम होतं. आणि माऊलीची बघा कशी मस्ती चालू आहे. ते मस्ती चालू आहे. अभ्यास करायचं चालू आहे माऊलीचं पण. आणि अक्षूची आपल्या फरशी पुसायचं झालं आहे कामात मला आज मदत. तर बरंच काम केलेलं आपल्या अक्षूने. भांडी वगैरे घासली. तर भांडी वगैरे घासलेले. आणि माझं म्हणलं तर मग अशी शेळ्यांना वगैरे झाडू काढायचं झालं. तर आता 1-2-3 दळणं आलेत बघा. दळणं दळायचं काम चालू आहे. तर चला आता लगेच स्वयंपाकाचा टायमिंग होतोय. आज माऊलीच्या पप्पांचा उपवास आहे. शनिवारच लवकर स्वयंपाक बनवायचा आहे. परत संध्याकाळी बघा मला स्वयंपाक करायचा होता. मग काय. आणि उद्या महाशिवरात्र असल्यामुळं बघा माऊलीच्या पप्पांनी रताळी परत बटाटी असं आणून ठेवलेली. आणि संध्याकाळच्या स्वयंपाकात का नाही आज माऊलीच्या पप्पांचा शनिवार असल्यामुळं का नाही मला शेवग्याची शेंग बनवावी लागली. आणि इकडं थोडंसं कोथिंबीर लसूण असं मस्त फोडणीवरती. आणि अशी शेगडी नीट करून आणली ना तर म्हणलं चला शेगडीवरती बघूया बनवून शेगडी कशी चालते काय नाही. तर हे बघा अशा पद्धतीचं ना थोडंसं लसूण कोथिंबीर अशी फोडणीला देऊन ना. आणि त्या दिवशी जे बाजार आणलं होतं बघा ते असं डबे वगैरे घासून डब्यामध्ये भरून ठेवला. तर असं म्हणलं आणि झाकण थोडेसे ओले होते ना ते म्हणलं असं परत न लावता येईल. आणि इकडं ना एकदाचं फोडणी द्यायचं चालू आहे माझं. तर भाकरी वगैरे अजून मला बनवायच्यात. आणि आज ज्वारीमध्ये ना आमच्या कसं झालं माहिती आहे का इतकं फसवल्यासारखं काम झालं आहे. तर माहीत नाही असं का झालं काय माहीत नाही. आणि कधी कधी लोक असं फसवागिरी पण करतात बघा. तर ज्वारी ना अजिबात भाकरी अजिबात येत नाही. तर गॅसपर्यंत भाकरी जात नाही. पण असं आता आम्ही कसं ना कसं वापरायचा प्रयत्न चालू आहे आमचं. कारण गरम पाणी वगैरे घालून ना असं भाकरी बनवायचं चालू आहे. तर सध्या तर भाकरी येत नाहीत. आणि आत्यांना तर इतका भाकरी व्यवस्थित येत नाही. त्यामुळे भाकरीचा इतका कंटाळा येतोय ना तर माहीत नाही असं का झालं काय माहीत नाही. ह्यावेळेस इतकं ज्वारीचं प्रॉब्लेम झाला आहे ना ही अजिबात ज्वारी व्यवस्थित मिळाली नाही. तर शेंगदाण्याचं कूट आणि थोडीशी मुगाची डाळ टाकली ना शेवग्याची शेंग इतकी मस्त लागते ना. तर झाला माझं एकदाचा स्वयंपाक. आणि इकडं आमचं सगळ्यांचं असं मिळून जेवण चाललंय. तर असं मिळून जेवण्याचा जरा आनंद वेगळाच असतो. तर माऊलीचं बघा असं जेवायचं चाललंय मिळून. या सगळे जेवायला. महाशिवरात्र असल्यामुळं बघा स्वयंपाकाला सुट्टी. आणि असं झालं की आज 2-3 दिवस झालं. परवा दिवशी एकादश होतं त्या दिवशी पण स्वयंपाकाला सुट्टी होती. काल फक्त संध्याकाळचा स्वयंपाक होता. आणि आज पण तसं झालं. आज महाशिवरात्र तर स्वयंपाकाला आज पण सुट्टी. पण स्वयंपाकाला सुट्टी पण बाकीच्या कामांना काय अजिबात सुट्टी नाही. तर इकडे म्हणलं तर दिवाबत्ती झालेली माझी. मग आता संध्याकाळचे 8 वाजलेले तर खिचडी करायची असल्यामुळे बघा जरा निवांतच आहे. आणि चहा वगैरे मगाशी झाला आमचा सगळ्यांचा. तर इकडं मी ठेवले दूध गरम करायला. तर सकाळीच मी उपवासाची बटाटी परत रताळी सगळं शिजवून घेतलेलं. आणि आज इतकं बापरे इतकं कंटाळा आलाय का नाही. आणि आज व्हिडिओ शूट करायला बघा अजिबात वेळच नाही भेटला. तर सकाळी ना सगळी घरातली कामावरून महादेवाला गेलेलो. तर तिथून यायला बघा सकाळी 11 वाजता गेलो. तिथून यायला आम्हाला 2:30 पावणे 3 झाल्या. तर 2 किलोमीटर अंतरावरून चालत जायचं चालत यायचं असं होतं. आणि त्यासोबत माऊली आलेला. आज माऊली पण बघा चालतच आलेला आमच्यासोबत. आणि अक्षता म्हणलं तर तिच्या मैत्रिणीबरोबर गेलेली त्यांच्या गाडीवरती नव्हती आली. आणि आम्ही गेलेलो बायका चालत. तर ते पण व्हिडिओ तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे उद्याच्याला. आणि आल्यानंतर बघा मला शेळीला गवत नव्हतं तर गवताला जायचं होतं. आणि असं झालं की आज बापूंनी पण गवत आणलं आणि मी पण शेळीला वाडा आणलं. आज व्हिडिओ शूट करायला अजिबात वेळच नव्हता भेटला. आणि अक्षूचं का नाही 2-3 दिवस झालं बघा इतका हट्ट चालला का नाही सहलीला जायचं. त्यांची सहल जाणार आहे. तर 2-3 दिवस झालं मला सहलीला जायचंय. पप्पांच्या महाग लागली पैसे भरा मला सहलीला जायचंय. आणि आत्ताच बघा आता माहीत नाही अजून त्यांची तारीख काय ठरलेलं नाही. पण तिचं आत्ताच चाललंय आवरावर करायचं. आणि हे बघा इकडं घर सगळा पसारा केलाय. सगळे कपडे केल्यात.
तर तिचं चाललंय बॅग पॅक करायचं आणि कोणते कपडे घालायचं कोणते कपडे नाही असं तयार चाललंय. झाले का कपडे भरून? मग काय भरत होती मग? कुठले कुठले हा कोणते कोणते कपडे घालायचे ना ते काढून ठेवले ती सहलीला जाताना घालाय है ना. सहलीला जाताना घालाय कोणते कोणते कपडे घालायसाठी बघा आपल्या अक्षणी कपडे काढून ठेवले ती. आणि जे काय म्हणजे की जीन्स टॉप जे तिला जे जे लागणार आहेत ना ते का साईडला काढून ठेवले. आणि आपल्या माऊली बाळाचं बघा अभ्यास चाललाय. केळी पण खायचं. हाय केळी पण खायचं चाललंय. आणि आज सुट्टी असल्यामुळं बघा आज काय अभ्यास झालेलाच नाही है ना माऊली. आणि माऊली का नाही चालून चालून जरा दमून गेलेला आहे. तर येतानी का नाही त्याला एका ताईंनी आम्ही मिळून गेलेलो बघा त्या ताईंनी का नाही एका गाडीवर पाठवलं. त्याला थोडासा दमलेला होता माऊली. आणि आल्याला का नाही पप्पांच्या त्याच्या गप्पा चालले ती असं झालं तसं झालं दोघांचं बघा बोलणं चालू आहे. तर चला सकाळचीच माझी कणांची खिचडी होती ना ती खिचडी राहिलेली तीच म्हणलं चला आता तेच बनवूया. आणि बनवलेली पण तशीच राहिलेली कारण आम्ही देवाला गेलतो ना तिथंच आम्ही फराळीचं खिचडी वगैरे खाल्लेली. आणि पोरांनी पण ना एकदाच खाल्लेलं. आणि माऊलीचं तर ना उपवास धरलेला असतो. उपवास धरलेला असतो आणि उपवास धरलेला तर हाय असं म्हणायचं असते. पण त्याच्या उपवासाला का नाही सगळं चालतं. आता मग अशी बापूंनी बघा जिलबी आणलेली तर जिलबी पण खाल्ली. त्याच्या उपवासाला का नाही सगळं चालत असतंय. खिचडी पण चालते जेवण पण चालतंय. तर मग अशी जिलबी खाल्ली तर असं त्याला तसं खिचडी पण भरपूर असं आवडते. तर चला सकाळची खिचडी राहिलेले शाबू भिजत घातलेला सकाळचे जे बटाटे शिजवलेले ना ते तसेच बटाटे राहिलेले 2. इकडं दूध गरम करायला ठेवले. आणि शाबू पण सकाळचा तसाच राहिलेला आहे. तर रताळी तर कोणीसुद्धा खाल्ली नाहीत बघा तशीच अख्खी रताळी तशीच राहिलेली आहे. तर आणि तसं बघायला गेलं तर जास्त आवडत नाहीत कोणाला रताळी. तर माऊलीच्या पप्पांना मी थोडीच आणायला लावली तर भरपूर अशा आणल्यात. आणि त्यांना तर अजिबात आवडत नाही. तर हे बघा खिचडीसुद्धा राहिलेली माझी बनवायची. आणि सकाळची जी खिचडी बनवलेली ती पण खिचडी बनवलेली पण राहिलेली आणि बनवायची पण राहिलेली. तर मिरची वगैरे मी सकाळीच एकदाच बारीक करून ठेवलेलं. सकाळी एकदाच बारीक केलं होतं म्हणलं चला परत संध्याकाळी होईल. आणि सकाळी का नाही रात्री का नाही मी असं मस्त इरजण लावलेलं बघा दही. तर एवढं छान दही झालं की नाही आपलं ते बघा खूप मस्त असं झालेलं आहे दही. छान असं इरजलेलं आहे दही. तर चला आता हे जे खिचडी आहे का नाही गरम करून घेऊया. आणि ते पण खिचडी बनवून घ्यायची आहे मला परत.